भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम जे आपल्या सोबत आहेत. अनेक लोक आहेत. बराच वेळ काल बैठक झाली, चर्चा झालेली आहे राहुल शेवाळे यांची. काय या चर्चेमधले मुद्दे? नाही, या ठिकाणी प्रत्येक पक्षाचं बलाबल किती आहे या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे. यामध्ये कुठल्या पक्षाची किती स्ट्रेंथ प्रत्येक कमिटीमध्ये येईल या संदर्भात चर्चा झालेली आहे. आणि मग गट फॉर्मेशन, गट रजिस्ट्रेशन, येणाऱ्या प्रोसिजरल फॉर्मॅलिटीज, टेक्निकॅलिटीज या संदर्भामध्ये चर्चा झाली. एक सकारात्मक चर्चा झालेली आहे. या चर्चेचं ब्रीफिंग आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना केलेलं आहे. त्यांनी ते ब्रीफिंग सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींना केलेलं आहे. यामध्ये त्या दोघांमध्ये चर्चा होऊन पुढचे जे काही इन्स्ट्रक्शन्स असतील ते आम्ही फॉलो करू. अच्छा, कसं असणार आहे प्रोपोर्शन रेशो, कसं असणार आहे? बेस्ट सारखी कमिटी आहे, पुन्हा इतर ते प्रत्येक पक्षाच्या बलाबलानुसार त्याचं एक स्ट्रेंथ ठरलेली असते, त्याचं पर्सेंटेज असतं. त्या पर्सेंटेजवरती तो चार्ट घेऊन आमची चर्चा झालेली. अच्छा, म्हणजे की आग्रह कोणताही नाही आहे की जे पर्सेंटेज आहे त्यानुसारच हे संपूर्ण त्याच्या पलीकडे कोण जाऊच शकत नाही ना. आग्रहाचा विषय काय त्याच्यामध्ये? ते फिक्स्ड रूल्स, नियम असतात, त्या नियमानुसारच करावं लागतं. आणि त्या नियमानुसारच प्रत्येक कमिटीमध्ये प्रत्येक पक्षाचे किती सदस्य येतात हे ठरलेलं आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही कोणी त्याच्यामध्ये एक्सिड करू शकत नाही. त्या नियमाला फॉलो होऊनच ते सदस्य त्यामध्ये नॉमिनेट होत असतात. बरोबर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झालेली आहे का? कारण वारंवार हाच प्रश्न विचारला जातो की महापौरच्या संदर्भामध्ये, बाकीच्या संपूर्ण या कमिटी संदर्भामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचा संवाद आहे का? त्यांचा रोज संवाद आहे. देवेंद्रजी आता सध्या माननीय मुख्यमंत्री डावोसला आहेत, परंतु रोज त्यांचा एकमेकांशी संवाद होतो. महाराष्ट्राच्या इतर गोष्टींसंदर्भातही होतो आणि महापालिकेच्या संदर्भातही होतो. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भातही होतो. मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातही होतो. या दोघांचा चांगला संवाद आहे. ते दोघं आपापसामध्ये बसून चर्चा करतील आणि त्या ठिकाणी निर्णय करून आम्हाला सांगतील. समाधान सरवणकरांची जी नाराजी आहे ती कसं बघताय, काय अर्थ काढताय? नाही, आता त्यांनी काही चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी जी चिंता व्यक्त केली आहे याची आम्ही तपासणी करू, त्याची सत्यस्थिती तपासून पाहू. परंतु अशा प्रकारे मीडियाच्या समोर जे काही अंतर्गत विषय असतात ते जाहीरपणे बोलणं हे कार्यकर्त्यांनी टाळलं पाहिजे. भाजपच्या पण काही लोकांचं म्हणणं आहे की जे व्हॉट्सअपद्वारे मेसेजेस जे पाठवले जात आहेत ते चुकीचे आहेत किंवा त्याचं भाजपच्या लोकांनी टाळलं पाहिजे, शिवसेनेच्या लोकांनी टाळलं पाहिजे. दोघांनीही संघटनेच्या आतमध्ये राहून त्या वर्तुळामध्ये चर्चा केली पाहिजे. जाहीररित्या अशा प्रकारची चर्चा करणं हे अपेक्षित नाही. अच्छा, MIMच्या संदर्भामध्ये मला विचारायचं आहे की ज्या नवीन नगरसेवका निवडून आल्या आहेत मुंबईतून, त्यांनी सांगितलं की पुढच्या 5 वर्षामध्ये हिरवामाई केला जाणार आहे. अनेक अशा प्रकारचे फंडामेंटली सेपरेटिस्ट मेंटॅलिटीचे एलिमेंट्स हे राजकारणाच्या सिस्टममध्ये करत असतात, अनेक शहरांमध्ये करत असतात. त्यांना आवर घालणं येणाऱ्या काळामध्ये हे एकमेव उद्देश असणार आहे. आणि बाहेरून जे काही बांगलादेशी रोहिंगे येतात त्यांना जो काही एक राजकीय अभय या ठिकाणी मिळत असतो, बंगालमध्ये मिळतोच आहे, आणि तिकडे डॉक्युमेंट तयार करून ते मुंबईमध्ये येत असतात आणि मग इकडचे राजकीय नेते काही त्यांना अभय देत असतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी याबद्दल सजग आणि सावधान राहण्याची आवश्यकता. आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे असं वाटतं? नक्कीच एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक षडयंत्र आहे, ज्यामध्ये जगातल्या काही आंतरराष्ट्रीय शहरांचा ताबा घेण्याचा प्रयत्न काही शक्ती करत आहेत. त्या शहरांचा रंग बदलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रयत्न होऊ शकतात आणि झालेले आहेत. मुंबईतल्याही काही राजकीय पक्ष आणि राजकीय व्यक्ती अशा प्रकारच्या शक्तींशी सहानुभूती व्यक्त करताना आपल्याला दिसत असतात. आपण बघितलं आहे की कोणाच्या प्रचार फेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे भडकले होते, किंवा बॉम्बस्फोटाच्या आरोपीने कोणाचा प्रचार केला होता, किंवा पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूने कुठल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता काही राजकीय पक्ष अशा प्रकारच्या शक्तींना सहानुभूती व्यक्त करताना दिसत आहेत. येणाऱ्या काळामध्ये आम्ही अशा प्रकारच्या सर्व व्यक्तींची आणि सर्व राजकीय पक्षांची आम्ही संघर्ष करू. एकच शेवटचा प्रश्न की संजय जाधव यांचं म्हणणं आहे की भाजपनं अगोदर ठाकरेंनी संपवलं, आता शिंदेनं संपतात, आता दोन्ही शिवसेनेने एकत्र येणं गरजेचं आहे. संपवा संपवीची भाषा आणि असं कोण कोणाला राजकारणामध्ये संपवू शकत नाही. जर कोणी संपलं असेल तर ते आपल्या कर्माने संपत असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की उद्धव ठाकरेजी यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिल्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षातून बाहेर काढलं आणि शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे साहेबांना मुख्य नेता म्हणून निवडलं. आणि एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये जी शिवसेना आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना सक्षमपणे पुढे घेऊन जाण्याचं काम ते करत आहे. बिलकुल. आणि तेच म्हटलेलं आहे की अमित साटम यांनी, कारण MIMचं जे वक्तव्य आहे तर ते मुंबईच्या संदर्भामध्ये एक आंतरराष्ट्रीय कट आहे, परंतु सदा सरवणकरांची जी नाराजी आहे ती आम्ही तपासून पाहू आणि त्यावर चर्चा करून समेट करू, असं सुद्धा अमित साटम यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामॅन सत्यमसह रामराज शिंदे, NDTV दिल्ली.